ते स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 11वा. भीमदशक. समास पहिला. सिद्धांत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्ययो येतो. वायूपासून अग्नी होतो, सावध ऐका. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 11वा भीमाचा, भीमदशक, आणि त्यामधला समास पहिला सिद्धांत निरूपण. आता समर्थांनी पंचप्रलय जे आहेत त्यांचे सर्व सिद्धांत मांडलेले आहेत, त्यांचे दृष्टिकोन आपल्याला दिलेले आहेत. त्याला आपल्याला श्रवण करायचं आहे. समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये दिलं आहे, आकाशापासून वायू होतो. आता हे पंचभूत आहेत, आकाश, वायू, जल, तेज, आप, हे 5 वायू आहेत. त्यामधला पहिला सांगितलं आहे आकाशापासून वायू होतो. पहिला आकाश आहे, त्याच्यापासून वायू उत्पन्न होतं, ते आपण पाहतो. आणि वायूपासून नंतर अग्नी तयार होतो. आणि ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे. वायूची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्नी. मंद वायू शीतळ पाणी, तेथून झाले. वायूपासून अग्नी झाला. आणि जर वायूची कठीण घिसणी म्हणजे वायूचे 2 एकमेकांना कठीण घर्षण झाले तर त्याच्यापासून अग्नी निर्माण होते, अग्नी उत्पन्न होते. आणि वायूच्या मंद झुळकीपासून शीतळ पाणी हे निर्माण होत असते. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावाचा आहे. म्हणजे आपापासून पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली आहेत. आणि त्या बीजापासूनच वनस्पती, प्राणी, जीव, वनस्पती सर्व यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. जयेपासून देवत्रयाची, काया झाली. म्हणजे ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. आणि जी कल्पना, पहिली कल्पना, तीच आपल्याला मूळ माया आहे. आणि तिच्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झालेले आहेत, जन्माला आलेले आहेत. निश्चळामध्ये चंचळ, त्याची कल्पना केवळ. अष्टदा प्रकृतीचे मूळ, कल्पना रूप. म्हणजे निश्चळ अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे म्हणजे विलक्षण. तसेच अष्टदा प्रकृतीचे मूळ हे कल्पना रूप आहे. कल्पना त्याची अष्टदा प्रकृती, अष्टदा त्याची कल्पना मूर्ती. मुळापासून उत्पत्ती, अष्टदा जाणावी. म्हणजे कल्पनाच अष्टदा प्रकृतीने व्यक्त झालेली आहे, म्हणून अष्टदा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना आहे, वास्तव आहे. आणि अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झालेले आहे ते सर्व अष्टदा प्रकृती रूपच आहे. पांचभूते 3 गुण, 8 झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टदा प्रकृती जाण, बोली जेते. तर समर्थांनी अष्टदा प्रकृती म्हणजे काय सांगितलेलं आहे. त्यामध्ये 5 भूते आणि 3 गुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचभूते आणि 3 गुण सत्व, रज आणि तम हे मिळून टोटल 8 झालेले आहेत. आणि त्याला अष्टदा प्रकृती म्हटलेली आहे. आणि त्याच्यापासून आपल्या जीव आपण उत्पन्न झालेले आहेत, अष्टदा प्रकृती. मुळी कल्पना रूप झाली, पुढे त्याची फापावली. केवळ जडत्वास आली, सृष्टी रूपे. म्हणजे प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न होते.
आणि तीच पुढे वाढली, विस्तारली आणि त्या सृष्टीरूपाने स्थूलरूप आकारास येते, उदयास येते. मूळ झाली ते मूळमाया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावले ते अविद्या माया, सृष्टीरूपे. समोर सांगतात, मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झालेली मूळमाया आहे ती तिच्याच ठिकाणी त्रिगुण प्रगट होते आणि ती गुणमाया आहे आणि ती सृष्टीरूपाने जडत्वच प्राप्त होते आणि ती अविद्यमान आहे, माया आहे. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. म्हणजे पुढ्या जीवांच्या चारी खाणी प्रगट झाल्या, चारी प्रकारच्या वाणी विस्तारल्या, अनेक योनी प्रगट झाल्या, तर नाना व्यक्ती प्रगट झाल्या, असंख्य जीव निर्माण होतात. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संवारणी, मागील दशके विशद करुणी, बोलिले असे. म्हणजे या प्रकाराने दृश्यसृष्टीची उभारणं होते. आणि आता संवारणं कशी झाली ते आता आपल्याला श्रवण करायचंय. शतवरुषे अनावृष्टी, ते आटील जीव सृष्टी, ऐशा कल्पनांच्या गोष्टी शास्त्री निरूपिल्या. म्हणजे 100 वर्ष पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने हे जीवसृष्टी नष्ट होईल, अशा प्रकारच्या कल्पनांच्या गोष्टी शास्त्रामध्ये पहिल्यापासून वर्णन केलेले आहेत. 12 काळी तपे सूर्य, ते पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरून जाय जळांतरी. म्हणजे सूर्य त्याच्या 12 काळांनी तापू लागला की पृथ्वीची जळून खाक होईल आणि ही राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते, म्हणजे पाण्यात विरून जाते. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपे समीरू, समीर वितळे निराकारू, जैसे तैसे. म्हणजे अग्नीमुळे जे जळ शोषले गेलेले आहे आणि वायूमुळे जे अग्नी विझून जातो, नंतर ते वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो. पण परब्रह्म मात्र निराकार जसं तसंच असतो. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू, समीरे वितोळे निराकारू, जैसे तैसे. म्हणजे अग्नीमुळे जे सर्व जळ शोषले जाते त्यामुळे वायूमुळे ती अग्नी विझून जाते, नंतर ती वायू आकाशाच्या ठिकाणी लय पावते. पण परब्रह्म मात्र निराकार जसं तसंच आहे. ऐश्री सृष्टी संवारण झाली, मागा विस्तारे बोलिली, माय निराशी उरली स्वरूप स्थिती. म्हणजे या प्रकारे सृष्टीचा संवार कसा होतो आणि पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेले समर्थांनी. पण मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थितीच अत्र उरते. तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड, आटून गेले थोटांड, माया विद्येचे बंड वितळून गेले. अशी स्थिती उत्पन्न होते जेव्हा जीव शिव पिंड ब्रह्मांड सर्व थोटांड नाहीसे होतात आणि अविद्यामाही संपूर्ण नाश पावते. विवेकाची बोलिता क्षये, मनोने विवेक प्रलये, विवेक जाणती काय मूर्खांच कळे. याप्रमाणे विवेक जो संवार करावायचा आहे त्याला विवेक प्रलय असं म्हटलेलं आहे. आणि जो विवेक असतात ते अनुभवाने जाणतात, पण हे मूर्खांना कसे कळणार समर्थांनी सांगितलेलं आहे. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळ सकर्ता चंचळ, चंचळ रूपी. म्हणजे सर्व दृष्टीच्या विचाराने आपण शोध जर घेतला तर 2 तत्वे आढळून येतात. एक म्हणजे चंचळ हा निश्चळ आहे आणि चंचळाचा कर्ताही चंचळच आहे, त्यामुळे तो चंचल रूपच आहे. जो सकळ शरीर वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करुणा करता हा वर्ते शब्द जया. म्हणजे जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते
त्यालाच करुणाकृत असं म्हटलेलं आहे. रावरंक ब्रह्मादिक सकाळामध्ये वर्ते एक नाना शरीर चाळक इंद्रियाद्वारे. राव रंक ब्रह्मादिक देव हे सर्वांना तो एकच चालवतो आणि सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो आणि इंद्रियाच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यास परमात्मा बोलती सकळ करता ऐसे जाणती परितून असेल कल्पचिती विवेकी पहावी. समर्थ म्हणतात त्यालाच परमात्मा बनलेला आहे जो सकळांचा करता आहे, पण तो अखेर नाश पावतो आणि याची प्रत्येक विवेकाने. जो स्वानामध्ये गुरगुरितो तो सुकरामध्ये कुरकुरितो गाढवी भरीन भुंगतो आटहास्य. म्हणजे समोर सांगतात जो स्वानामध्ये गुरगुरीत असतो, स्वान म्हणजे कुत्रा, जो कुत्रामध्ये गुरगुरीत असतो, सुकर म्हणजे डुकरामध्ये कुरकुरतो आणि गाढव्यामध्ये भुंकत असतो, त्याला अट्टहासाने ओरडलेले आहेत. जे अंतर्यामी अट्टहासाने ओरडले आहेत. लोक नाना देह देखती विवेक देहांती पाहती पंडित समदर्शन घेती येणे प्रकारे. म्हणजे सामान्य लोक नाना देहाकडे स्थूल दृष्टीने पाहतात आणि जे विवेक असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात आणि जे पंडित आहेत ते सर्वांना समविभागाने समदृष्टीने पाहतात. श्लोक. विद्या विनये संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तणी शुनी चैव क्षोपाकेच पंडिता समदर्शिना. समर्थांनी अर्थ सांगितलेला आहे. अर्थ विद्या विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकपूर्वक समदृष्टीने पाहतात. देह पाहता वेगळाळे अंतर परंतु अंतर एकची झाले प्राणी मात्र देखिले एकांतारे. देह पाहता वेगळाळे परंतु अंतचे एक. देह किती पण असू दे, माणसं कितीही असू दे, पण त्याच्यातला अंतरीचा आत्मा एकच आहे आणि जो प्रत्येकाच्या अंतरीतला अंतरात्मा जाणतो तो खरं म्हणजे पंडित. समर्थांनी सांगितलेलं आहे. अनेक देही अनेक प्राणी निर्माण होती प्राणी एकची कळा वर्तती त्या नाव जगज्योती जाणती कळा. अनेक प्राणी निर्माण होतात पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवीचे योग्यच व्यवहार करत असतात आणि ते जाणीव कळेलाच जगज्योती नाव असं म्हटलेलं आहे. श्रोत्री नाना शब्द जाणे त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. जे सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून घेत राहतात. कानांनी आपण शब्द ऐकतो, त्वचेने आपण समजतो काय गरम आहे, थंड आहे, शीत उष्ण आहे असं आपल्याला ध्यान होतं. डोळ्यांनी आपण सर्व पाहतो, जग आपण पाहतो. रसनेमध्ये रस जाणे ग्रहणामध्ये वासतो जाणे कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद. रसनेमध्ये रस जाणे म्हणजे जिवेच्या योगे त्या रसनेची जाणीव होते, टेस्ट समजते आपल्याला. गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट हे आपल्याला सर्व जिभेच्या योगे समजतं. नाकाच्या योगे निरनिराळा वास समजतं आपल्याला. कर्मेंद्रियाच्या योगे आपल्याला नाना विषयांचा स्वाद होतो. त्यात आपल्याला समजायचं आहे. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी नाना सुख दुःख परीक्षी त्यास म्हणती अंतर साक्षी अंतरात्मा. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचं जो रक्षण करतो आणि नाना सुखदुःखांची जी अनुभूती येते त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा म्हटलेलं आहे. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, दृष्टसाक्षी, सत्तारूप. म्हणजे आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा,
शिवात्मा, परमात्मा, दुष्टा साक्षी, सर्वात्मा ही सर्व त्यांची नावं आहेत. विकारामधील विकारी अखंड नाना विकार करी, तया वस्तू म्हणती भिकारी परमहीन. विकारामधील विकारी समर्थ सांगतात, विकारात्मक शरीर राहणारा आणि नाना चेष्टा करणारा माणूस हा विकारी, आणि अखंड नाना विकार उत्पन्न करून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही, ते सर्व भिकारी. असे परमहीन लोक जगज्योतीचं सद्वस्तू आणि परब्रह्म वस्तू म्हटलेलं आहे. सर्व एकची दिसती अवघा एककार करती, ते अवघा मायक स्थिती चंचळामध्ये. म्हणजे चंचळाच्या राज्यात सर्व देहीय बाह्य सारखंच असतात, म्हणून वर्णश्रद्धा धर्माचा अनादर करून सर्व एकच मांजरांची स्थिती माईक आहे. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे. म्हणजे ज्याचे म्हणून चंचळ आहे ते सर्व माईक आहे, आणि निश्चळ परब्रह्म एकले एक जसे तसेच आहे, म्हणून नित्य विवेकाने त्यास जाणून घ्यायचे. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्म तो जीव तो जाण वासनात्मक. म्हणजे जीव जातो असं म्हटलं तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणता येत नाही तो अज्ञानी जीव आहे, आणि ज्यात जन्म असतो तो वासनात्मक जीव आहे. ऐक जीव तो ब्रह्मांश, जे ते पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव. म्हणजे स्वरूप ज्याचं ऐक्य झालेलं आहे तो जीव ब्रह्मांश आहे, आणि तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेले आहे. आणि याप्रमाणे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितलेले आहेत. आसो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदी अंती. असो तुम्हाला सांगतात, हे सर्व चंचळ आहेत, आणि जे चंचळ आहे ते शेवटी नाश पावते, आणि जे निश्चळ आहे ते आदी अंती जसे तसे निश्चळच राहते. आद्य मध्य अवसान, जे वस्तू संसान, निर्विकार निर्गुण निरंजन, निसंग निप्रपंच. म्हणजे जी परब्रह्म वस्तू आहे ती आदी, मध्ये आणि अंती सदा सर्व काळ समानच आहे. ती निर्विकारी आहे, निर्गुण आहे, निरंजन आहे, निसंग आहे, निप्रपंच आहे. उपाधी निरसे तत्वता, जीव शिवांचं ऐक्यता, विवांचोने पाहो जाता उपाधी कैसी. म्हणजे जीवाची उपाधी अविद्या माया, शिवाची उपाधी माया विद्या, हे दोन्ही उपाधी तत्वज्ञाने निराश झालेले आहे, आणि जीवशिवाची ऐकून घरी येते. म्हणून नीट विचार करून पाहिल्यावर आपल्याला उपाधीच नाही हे कळून येते. असो जाणणे तितके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. हे सर्व जाणणे याला ज्ञान म्हटलेलं आहे, परंतु ज्ञानाचे अनुभव रूपात झाल्यावर मग त्याला विज्ञान म्हणतात. पण उन्मन म्हणजे मनाचा लय, जो अवस्थात तो स्थिती होते, आणि त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरं होऊ शकेल. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणांचं कैसी निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेक केले. जो पर्यंत विवेक वृत्ती शिल्लक आहे तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. म्हणून गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करत राहतात. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंगे वस्तू. म्हणजे अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्यांचे मनन करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. आणि कारण मनन केल्याने सारासारख विवेक उत्पन्न होतात, आणि या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निदस्थानाने निसंग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. निर्गुण जे अनन्यता, त्याची मुक्ती सायोज्यता, लक्षांचं वाक्षांचा आता पुरे झाला. म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी
जे ऐक्यता तिलाच सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. आणि या साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश आणि लक्ष्यांश दोन्ही शिल्लक राहत नाही. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैसा पूर्व पक्ष, अप्रत्यक्षाचा कैसा प्रत्यक्ष, असोन नाही. म्हणजे अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जाते आणि सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार. आणि इतरांना प्रत्यक्ष वाटणारी जी माया आहे ती साक्षात्कारी आहे, ती त्याला दिसणार तरी कशी, म्हणून त्याला ती असून नसल्यासारखी आहे. असो न माईक उपाधी, त्याची सहज समाधी, श्रवणे बळावी बुद्धी निश्चयाची. याप्रमाणे जो आत्मानुभव आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखी असल्याने तो नित्य सहज स्थितीमध्ये लीन असतो. आणि ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तूसंबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. असो न माईक उपाधी, त्याची सहज समाधी, श्रवण बळावी बुद्धी निश्चयाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.